मित्रांनो, इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र यामधील जो 6वा घटक आहे जनपदे आणि महाजनपदे, या अगोदर आपण 5व्या घटकाचा अभ्यास केला, जे आपल्या भारतामध्ये प्राचीन भारतातले जे धार्मिक प्रवाह आहेत, जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, ज्यू धर्म, ख्रिश्चन, इस्लाम, पारशी अशा धर्माच्या आपण काही तत्वांचा अभ्यास केला. यानंतर आपण जनपदे आणि महाजनपदे हा जो 6वा घटक आहे याचा अभ्यास करणार आहोत. जनपदे आणि महाजनपदे म्हणजे काय? आता काही ठिकाणी महाजन असं नाव असतं, आडनाव असतं, जनपद, पण इथे तो अर्थ घ्यायचा नाही. पहिल्यांदा आपण जनपदे आणि महाजनपदे म्हणजे काय हे समजून घेऊ. आता हे आपल्यासमोर एक हा त्या काळातला भारताचा नकाशा दाखवलेला आहे आणि त्या काळामध्ये 16 महाजनपदे, ती इसवी सन पूर्व 6व्या शतकातली ही गोष्ट आहे. 16 महाजनपदे, त्या 16 महाजनपदे म्हणजे काही भाग, जसं प्रांत आहेत, प्रदेश आहेत. जसे आपल्या आता सध्याच्या भारतामध्ये 29 घटक राज्य आहेत, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात. तसं इसवी सनाच्या पूर्व 6व्या शतकामध्ये आपल्या भारतामध्ये 16 महाजनपदं होती. आणि मग ही महाजनपदं कोणती? तर या ठिकाणी आहेत बघा, मत्स्य आहेत, हे काही कोसल आहे, म्हणजे थोडक्यात तो प्रदेश, कोसल नावाचा प्रदेश, मत्स्य नावाचा प्रदेश, मल्ल, उरुजी, अंग, मगध, काशी, वत्स, चेंदी, अवंती, अश्मक अशी 16 महाजनपदे त्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये अस्तित्वात होती. आणि याच जनपदे आणि महाजनपदांचा अभ्यास आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत. पहिला जो भाग आहे म्हणजे जनपदे, नंतर दुसरा भाग आहे महाजनपदे, आणि तिसरा आहे मगध साम्राज्याचा उदय, म्हणजे मगध नावाचा प्रदेश, साम्राज्य, त्याचा उदय, सुरुवात कशी झाली, ह्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत या पाठातून. आता प्रथमतः आपण समजून घ्यावा, आणि आपण वरती भारताच्या नकाशामध्ये आराखड्यात 16 महाजनपदांची नावं बघितलेली आहे, तरी तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आपण ती 16 महाजनपद आहे. कुरु नावाचं महाजनपद आहे, जे मत्स्य आहे, सूरसेन, पांचाल, कोसल, मल्य, वृज्जी, अंग, आणि हे मगधचं राज्य बघा, त्याचा एक स्वतंत्र भाग या ठिकाणी आपण या घटकात पाहणार. मगध राज्याचा उदय कसा झाला, काशी, वत्स, चंदी, अवंती, अश्मक अशी 16 महाजनपदे. इकडे आहे कंबोज, गांधार. ही वरील आपण नकाशामध्ये ही महाजनपदे काय गेली, ठिकाणं या ठिकाणी आपण बघून घेतली. आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत या ठिकाणी जनपदे. आता जनपद म्हणजे काय समजून घ्या. साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा काळातला जो कालखंड आहे तो म्हणजे वैदिकोत्तर कालखंड, म्हणजे वैदिक काळातला शेवटचा कालखंड मानला जातो. मग इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 या काळामध्ये साधारणतः वैदिक कालखंडाच्या उत्तरेला म्हणजे शेवटच्या काळामध्ये जो कालखंड मानला जातो, मग या काळामध्ये जनपदे अस्तित्वात होती, जी जनपदे आपण वरती नकाशात बघितली. मग ही जनपदे म्हणजे काय? जनपदे याचा अर्थ होतो छोटी छोटी राज्य, जसं आपलं महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य, गुजरात राज्य, आंध्र प्रदेश अशी 29 घटक राज्य आपल्या देशामध्ये आहे. तशी त्यावेळेस आपल्या भारतामध्ये ही छोटी छोटी एकूण 16 राज्य अस्तित्वात होती, आणि म्हणून या छोट्या छोट्या राज्यांना जनपदे असं म्हटलं जातं. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून तर अगदी पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिसा या प्रदेशात आणि दक्षिणेला जवळजवळ आपल्या महाराष्ट्रापर्यंत ही जनपदं पसरलेली होती. बघा, ही नकाशामध्ये बघितलं आपलं ही गोदावरी नदी आपल्या महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्राचा जर भाग बघितला तर बघा ना, इकडे सुद्धा अश्मक वगैरे असे बरेच आपल्या म्हणजे उत्तरेपासून इकडं सगळी दक्षिणेकडपर्यंत ही राज्य आपल्या भारतामध्ये पसरलेली होती. मग राहिला प्रश्न, आपल्या महाराष्ट्राचा काही भाग सुद्धा तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. बघा, इथे आपला नकाशा जर बघितला ते अश्मक आहे बघा,
म्हणजे अश्मक, म्हणजे त्यावेळेस या जनपदामध्ये आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा काही भाग या अश्मक प्रदेशाने व्यापलेला होता. आणि मग अश्मक जनपदाने तो व्यापलेला होता. संस्कृत आणि पाली भाषा, संस्कृत ही भाषा तुम्हाला माहिती, पाली ही भाषा माहिती, अर्धमागधी भाषा माहिती. गौतम बुद्धाने पाली भाषेतून लोकांना उपदेश केला, पाठीमागच्या आपण पाठात बघितलं. आणि अर्धमागधी भाषेमध्ये वर्धमान महावीरांनी उपदेश केला. आणि संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात. म्हणजे या ग्रंथाचं तुम्ही जर वाचन केलं तर ही सगळी जनपदे तुम्हाला त्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्या संबंधीची माहिती आपल्याला मिळते. आणि मग त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होते. म्हणजे जे काही प्रदेश होते, कोसल असेल, मगध असेल, वत्स असेल, तर तिथे राजेशाही अध्याने राजाच्या मार्फत त्या ठिकाणी त्या राज्याचा कारभार चालत असायचा. मात्र काही राज्यांमध्ये काहींमध्ये मात्र गणराज्य होते. आता गणराज्य म्हणजे काय? जनपदातील ज्येष्ठ व्यक्ती. आता समजा त्या राज्यांमध्ये समजा जनपद आहे, समजा असं करूया का कोसल नावाचं एक जनपद आहे. मग त्या कोसल राज्यामध्ये काही जी प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ज्येष्ठ व्यक्ती आहे, त्या जनपदामधलं, त्या राज्यांमधलं काही प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असायची. आणि गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करायचे आणि राज्यकारभाराच्या संबंधित काय करायचे, निर्णय घेत असायचे. आणि ज्या ठिकाणी अशा राज्यकारभार करण्यासंबंधित चर्चा व्हायच्या, संवाद व्हायचे, अशा चर्चा जिथे होतात, ज्या ठिकाणी होत असायच्या, त्या सभागृहाला संतागार असं म्हटलेलं जाईल. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते आणि प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती कारभार चालण्यासाठी. ही महाजनपदे बघा. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी चालला होता. म्हणजे कोसलचा विस्तार कुठे होता, वत्स कुठल्या भागात होतं, अवंती कुठपर्यंत होतं, मगध कुठं होतं. यानंतर मुलांना आपण बघणार पुढे जो आहे पुढचा भाग, ही सगळी महाजनपदे. त्यानंतर काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली. बलशाली म्हणजे काय? ताकदवान. त्या ठिकाणी आपण बघितलं हे जनपदाची स्वतंत्र नाणी वगैरे. मग कालांतराने काही जनपदं म्हणजे जी राज्य आहेत ती जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली, ताकदवान झाली. मग तिथले राजेशाही असेल, राज्याचा विस्तार वाढला आणि त्यांच्या भौगोलिक सीमा पण वाढल्या. कारण त्यांनी आजूबाजूचे प्रदेश काय केले, जिंकून घेतले असेल. ज्या ठिकाणी ज्या जनपदामध्ये काही राजे असेल त्यांनी आजूबाजूचे प्रदेश जिंकून घेतले आणि जिंकून घेतल्यामुळे त्यांचं राज्य मोठं झालं, म्हणजे भौगोलिक सीमा विस्तारल्या. आणि मग ज्यावेळेस ती छोटी राज्ये होती त्यांना जनपदे म्हटलं जायचं. आणि नंतर तिथे ती राज्य ज्यावेळेस वाढली, मोठी झाली, त्यांच्या सीमा विस्तारल्या, मग अशा जनपदांना महाजनपद असं म्हटलं जाऊ लागलं. म्हणजे जनपदे आणि महाजनपदे याच्यातला फरक तुमच्या लक्षामध्ये आला. आणि या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला इतिहासामध्ये म्हणजे साहित्यातील उल्लेखांच्या आधारे या ठिकाणी दिसते. इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यातले कोसल आपण वरती बघितलं, कोसल, वत्स, अवंती किंवा काही मगध, अशी ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होती. कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही जी 4 महाजनपदे होती म्हणजे इतर जनपदांपेक्षा ही मोठी होती म्हणून त्यांना महाजनपद असं म्हटलेले. ही ताकदवान, बलवान, विस्तारित होती. आता पुढे बघणार आहे मगध साम्राज्यांचा उदय, की ज्यापैकी 4 बलवान महाजनपदापैकी असलेले हे मगध. बिंबिसार नावाचा राजा होता आणि या बिंबिसाराचा जो मुलगा होता अजातशत्रू, याने सुद्धा मगध मोठं करायचं धोरण स्वीकारलं. म्हणजे आपलं राज्य मोठं करायचं, आजूबाजूचे प्रदेश जिंकून घ्यायचे, विस्तार करायचा. आणि म्हणून या बिंबिसाराचा मुलगा जो होता अजातशत्रू, त्यांनी पूर्वेकडे असलेली काही गणराज्ये म्हणजे छोटी छोटी राज्ये जिंकून घेतली. आणि जिंकून घेतल्यामुळे मगधचं राज्य मोठं झालं, भौगोलिक सीमा वाढल्या. अजातशत्रूच्या काळामध्ये त्या मगधची भरभराटच झाली, राज्य मोठं झालं, विस्तारित झालं. आणि मग पुढे अजातशत्रूने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती परिषद त्या ठिकाणी झाली. हे अजातशत्रू जो राजा होता, बिंबिसाराचा मुलगा जो होता अजातशत्रू, त्या अजातशत्रूचं हे या ठिकाणी शिल्प हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं त्या काळातलं. मग अजातशत्रूच्या काळामध्ये मगधच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया रचला गेला. म्हणजे अजातशत्रू राजा असताना मगधचं साम्राज्य त्यांनी वाढवलं आणि मग तिथे त्यांनी पाटलीपुत्र नावाची राजधानी केली. पाटलीपुत्र कुठे आहे? आजच्या पाटणा शहरात परिसरात असावं.
अजातशत्रूनंतर पुढे मगधच्या राजांमध्ये शिशुनाग नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने सुद्धा अवंती, कोसल, वत्स ही राज्य मगधला काय केली, जोडली गेली, म्हणजे थोडक्यात जिंकून घेतली. आणि उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधच्या अंमलाखाली आला. आणि अशाच रीतीने लक्षात येतं तुमच्या की मगधचं राज्य किंवा साम्राज्य कसं विस्तारित गेलं, वाढत गेलं, मोठं त्या ठिकाणी झालं. त्या राज्याचा विस्तार वाढला, भरभराट त्या ठिकाणी वाढला. पुढे आपण बघणार आहे मगधच्या राज्यातले नंद राज्य, इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324. या काळात मगधच्या साम्राज्यावर नंद राजाची सत्ता होती, नंद राजा. पण एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंद राजाने निर्माण केली. म्हणजे राज्य मोठं आणि अशा मोठ्या राज्याला प्रचंड सैन्य असावं, शासन व्यवस्था चांगली असावी, त्या दृष्टीने ह्या नंद राजाने पायदळ म्हणजे जमिनीवरचं सैन्य, घोडदळ म्हणजे घोड्यावरती बसून युद्ध करणारं सैन्य, रथदळ म्हणजे रथावरचं सैन्य आणि हत्तीदळ म्हणजे हत्तीवर बसून लढणं, असं चतुरंग सैन्य. चतुरंग म्हणजे काय, 4 प्रकारचं सैन्य, जे पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असं चतुरंग सैन्य त्याच्या पदरी होतं. म्हणजे या नंद राजाच्या दरबारामध्ये हे 4 प्रकारचं सैन्य, पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्याच्या पदरी होते. आणि त्यांनी वजन मापाची प्रमाणित पद्धत सुरू केली. वजन माप म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठलीही वस्तू पदार्थ काय घेतले तर तुम्ही वजनावर घेता, 1 किलो, अर्धा किलो, पावशेर. मग त्यावेळेस नंद राजाने वजन मापाची प्रमाणित पद्धत सुरू केली. पुढे नंदर घराण्याचा शेवटचा राजा होता धनानंद. आणि धनानंदकडे सुद्धा साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता. परंतु धनानंदच्या कारकिर्दीमध्ये चंद्रगुप्त मौर्य हा महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले आणि नंद राजाचाही शेवट केला. आणि मग पुढे मौर्य साम्राज्याचा पाया घातला गेला. चंद्रगुप्त मौर्य यांनी थोडक्यात मौर्य साम्राज्याची स्थापना केली. आणि यानंतर आपण पुढील जो भाग आहे, पुढील पाठामध्ये आपण मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागावर काही परकीय आक्रमणं त्या ठिकाणी झालीत. ही परकीय जी आक्रमणं आहेत, ही परकीय आक्रमणं आहेत, ही परकीय आक्रमणं यांची माहिती करून घेऊ. म्हणजे पुढचा जो घटक आहे तो आपण पुढे बघणार आहोत की मौर्यकालीन भारत. आणि म्हणून मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या सुरुवातीला भारताच्या वायव्य जो भाग आहे किंवा जो पश्चिमेकडच्या भागावर काही परकीय आक्रमणं आपल्या भारतात आली, त्यांनी आपला काही प्रदेश जिंकून त्या ठिकाणी घेतला. याची जी माहिती आहे ते आपण पुढच्या घटकामध्ये, म्हणजे पुढचा जो घटक आहे 7वा घटक मौर्यकालीन भारत म्हणजे मौर्य साम्राज्याची सविस्तर माहिती या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. आणि म्हणून ही 16 महाजनपदे आणि प्राचीन आधुनिक व आधुनिक नावे, म्हणजे काशी हे प्राचीन नाव आहे, बनारस हे आजचं नाव आहे, कोसल हे प्राचीन काळातलं नाव आहे महाजनपदाचं आणि आजचं नाव लखनौ, मल्ल हे प्राचीन काळातलं नाव आहे, त्याला आज नाव गोरखपूर असं आहे, वत्स हे प्राचीन काळातलं आहे, त्याला आज अलाहाबाद म्हटलेलं आहे. असं ही 16 महाजनपदांची जी नावं आहे प्राचीन काळातली आणि सध्या त्यांना असलेलं नाव हे आपल्या पाठ्यपुस्तकात या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जो इयत्ता 6वी मधील इतिहास नागरिकशास्त्रातल्या विषयातील जो घटक आहे तो 6वा जनपदे आणि महाजनपदे याचा या ठिकाणी आपण सविस्तर या ठिकाणी अभ्यास ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण समजून घेतलेला आहे. आपण हा धडा अतिशय छान पद्धतीने हवा तेव्हा ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस वारंवार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्यावा. धन्यवाद.